महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी यासाठी शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांना कोपरगाव व राहता तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं असून या दुर्घटनेबाबत एफआयआर दाखल करावी अशी मागणी करणारे पत्र देण्यात आले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी याविषयी अनेक अभ्यासपूर्ण तथ्य निदर्शनास आणून दिले असून त्याची चौकशी करून संबंधित विमान कंपनी व तिचे मालक यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रसंगी अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप वरपे, राहता तालुका अध्यक्ष सुधीर मस्के, शिर्डी शहराध्यक्ष महेंद्र शेळके, कोपरगाव तालुका अध्यक्ष बापू रांधवणे, राहता नगरपालिका नगरसेवक शशिकांत लोळगे, ॲडव्होकेट रमेश गव्हाणे, अलका कोते, राकेश कोते, सुरेश आसने, रणजित बोठे, अनिल बोठे, अक्षय गुर्डे, निखिल थोरात, ऋतुराज काळे, माजिद पठाण, रिंकू मगर, सुनील वरपे, तानाजी जाधव, सचिन कडू, सोन्याबापू डोंगरे, अनिल शेळके, सदाशिव गाडेकर, अशोक कडू, मोबिन शेख आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते। या प्रसंगी अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप वरपे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय दिवंगत नेते, आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय अजितदादांचं 28 जानेवारीला त्या ठिकाणी निधन झालं आणि तो विमान अपघात आहे याच्यावर महाराष्ट्रातल्या कोणत्याही नागरिकाचा त्या ठिकाणी विश्वास नाही। सगळ्यांना त्याच्यामध्ये घातपाताचा संशय येतो। आम्ही तिथं घटनास्थळी बारामतीला जेव्हा अजितदादांच्या अंत्यविधीला गेलो तेव्हा त्या ठिकाणी जाऊन आलो आणि जी CCTV द्वारे जी स्थानिक चित्रणं आम्ही बघितली त्याच्यात ते विमान एकदम तिरकं होऊन अचानक खाली गेलं आणि त्यानंतर आमच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आदरणीय रोहितदादा यांनी या घटनेचा सखोल त्या ठिकाणी तपास केला, अभ्यास केला। त्यांच्या आतापर्यंत 3-4 पत्रकार परिषदा झाल्या, दिल्लीत झाल्या, मुंबईत झाल्या आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्या VSR व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेडवर आणि DGCAवर काही गंभीर असे आरोप त्या ठिकाणी केले आणि त्याच्यातल्या अनेक त्रुटी त्या समोर आल्या। असं असतानाही की त्याच्याबाबत कुठलाही गुन्हा या राज्यामध्ये दाखल झाला नाही। मग आम्ही त्या VSRचे जे कोणी लोक असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीकरता इथं शिर्डीला आपले उपविभागीय अधिकारी भारती साहेबांकडे आलो आणि आमचे इथले तालुकाध्यक्ष सुधीर मस्के असतील, शहराध्यक्ष महेंद्र शेळके असतील, त्या भागातले शशिकांतजी लोळगे, आमचे कोपरगावचे तालुकाध्यक्ष बापू रांधवणे, ॲडव्होकेट रमेश गव्हाणे, सर्वच मंडळी असतील, आम्ही सगळे इथं आलो आणि इथले तालुकाध्यक्ष सुधीर मस्के यांच्या नावाने आम्ही इथं FIR त्या ठिकाणी घेतली। त्यामुळे आम्ही बघतो आणि त्यानंतर उचित कारवाई करू आणि त्याची पोच आम्ही घेतली। DYSPना आम्ही या ठिकाणी भारती साहेबांना निवेदन दिलं आणि या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे केली। आमच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आदरणीय रोहितदादा यांनी या घटनेचा सखोल त्या ठिकाणी तपास केला, अभ्यास केला। त्यांच्या आतापर्यंत 3-4 पत्रकार परिषदा झाल्या, दिल्लीत झाल्या, मुंबईत झाल्या आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्या VSR व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेडवर आणि DGCAवर काही गंभीर असे आरोप त्या ठिकाणी केले आणि त्याच्यातल्या अनेक त्रुटी त्या समोर आल्या। असं असतानाही की त्याच्याबाबत कुठलाही गुन्हा या राज्यामध्ये दाखल झाला नाही। मग आम्ही त्या VSRचे जे कोणी लोक असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीकरता इथं शिर्डीला आपले उपविभागीय अधिकारी भारती साहेबांकडे आलो आणि आमचे इथले तालुकाध्यक्ष सुधीर मस्के असतील, शहराध्यक्ष महेंद्र शेळके असतील, त्या भागातले शशिकांतजी लोळगे, आमचे कोपरगावचे तालुकाध्यक्ष बापू रांधवणे, ॲडव्होकेट रमेश गव्हाणे, सर्वच मंडळी असतील, आम्ही सगळे इथं आलो आणि इथले तालुकाध्यक्ष सुधीर मस्के यांच्या नावाने आम्ही इथं FIR त्या ठिकाणी घेतली। त्यामुळे आम्ही बघतो आणि त्यानंतर उचित कारवाई करू आणि त्याची पोच आम्ही घेतली। DYSPना आम्ही या ठिकाणी भारती साहेबांना निवेदन दिलं आणि या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे केली। खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर रोहित पवार एक पक्षाचे आमदार आहे आणि आमदार अनेक वेळा त्यांनी मागणी केलेली आहे, तरी सुद्धा महायुतीचं सरकार आहे यामध्ये काही विशेष लक्ष घालताना दिसत नाहीये। कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे? नाही, याच्यामध्ये आपल्या प्रश्नातच याचं उत्तर आहे की रोहितदादांसारखा अभ्यासू आमदार ज्याचे अजितदादा नुसते नेतेच नव्हते तर काका होते, म्हणजे घरातली व्यक्ती
मागणी करत असतानाही प्रतिसाद दिला जात नाही. मला यावेळेस आपल्या माध्यमातून जनतेला आवर्जून सांगायचं की 2018 साली घाटकोपरला एक असंच प्रायव्हेट विमान त्या ठिकाणी क्रॅश झालं होतं आणि ते उत्तर प्रदेश सरकारचं होतं आणि त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय व्यक्ती नव्हता. ते विमानाचे पायलट होते आणि काही इंजिनियर होते. परंतु ते 2018ला या महाराष्ट्रामध्ये घाटकोपरला उत्तर प्रदेश सरकारचं विमान क्रॅश झाल्यानंतर तेव्हाच्या मुंबई पोलिसांनी त्याच्यामध्ये संबंधित नेत्यांच्या मागणीवरून गुन्हा दाखल केला. मग महाराष्ट्राचाच उपमुख्यमंत्री, आत्ताच्या सरकारचे घटक असलेले उपमुख्यमंत्री आणि तो अपघात बारामतीत झाल्यानंतर मग इतक्या वेळा मागणी करूनही गुन्हा दाखल का होत नाही? म्हणजे 2018ला तुम्ही उत्तर प्रदेश सरकारचे प्रायव्हेट जेट जे अपघातग्रस्त झालं त्याच्यात गुन्हा दाखल केला आणि निग्लिजन्सचा, आणि याच्यामध्ये तुम्ही करत नाही. मग याच्यामध्ये निश्चितच शंका घ्यायला व्हावे. आणि स्थानिक मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.